नमस्कार मंडळी. प्रभावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागात आपण असं पाहणार आहोत की बिल्डरने जीवा आणि नंदिनीला आनंद निवास पाडण्यासाठी 10 दिवसाची मुदत दिलेली असते. त्यानंतर आपण पाहतो वसुंधरा आणि रम्या ह्या एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीला भेटायला आलेले असतात आणि वसुंधरा ही रम्याला सांगत असते, आपण त्याच व्यक्तीला भेटायला आलो आहोत. आणि तेव्हा रम्या ही आश्चर्यचकित होऊन विचारते, म्हणजे तो व्यक्ती ज्याच्याशी आपण फोनवर बोलत होतो त्याच वेळेस आपण पाहतो तो व्यक्ती त्या ठिकाणी येतो आणि तेव्हा आपण पाहतो की तो व्यक्ती तोच बिल्डर असतो ज्याने जीवाची फसवणूक करून आनंद निवास पाडण्याची धमकी दिली आहे. आणि तर इकडे घरी आपण पाहतो काव्या ही घर सोडून गेलेली असते आणि पार्थ अतिशय घाबरलेला असतो आणि तो मानिनीला विचारतो की काव्या कुठे गेले आहेत. तेव्हा तुला काहीतरी सांगून गेली असतील ना काव्या. तेव्हा मानिनीही काहीच बोलत नाही व ती रागाने पार्थला बोलते, गेली ती घर सोडून. आणि तेव्हा पार्थला मात्र खूपच मोठा धक्का बसतो. तर तिकडे आपण पाहतो काव्या ही गुरुजींना भेटलेली असते आणि गुरुजी ही काव्याला बोलतात, मार्ग खूप खडतर आहे, तुला आता खूप मोठ्या यातना सहन कराव्या लागतील. तेव्हा काव्या ही त्यांना उत्तर देते, हे माझ्या कर्माची फळे आहेत, ते तर मी भोगणारच आहे. तेव्हा गुरुजी हे बोलतात, ते फक्त तुला एकटीला भोगायचे नाही तर पार्थला देखील भोगावी लागतील. आणि तेव्हा काव्या ही आश्चर्यचकित होऊन गुरुजींकडे पाहू लागते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या व पार्थ या दोघांना कशा प्रकारे यातना सहन कराव्या लागणार आहेत हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.